आता ऍज कम्पेअर टू मराठी दिग्दर्शक, हिंदी दिग्दर्शकाकडे बघतो. हिंदीचे दिग्दर्शक आहेत ना, त्याकडे बघ. साजिद नाडियाडवाला झाला, संजय लीला भंसाली झाला, लोकेश कंगरा झाला. यांचं एक युनिटी आहे. हे युनिटीने काम करतात, एक संघपणे. आणि त्यांना हिंदी भाषिक असो, ते लोकेश कंगराचं ते कन्नड भाषिक असो, तेलुगू भाषिक असो, ते त्यांना सपोर्ट करतात. त्याच्यामुळे आपले दिग्दर्शकही तेवढे एव्हरेजला आलेले नाहीत अजून. पायात पाय जी एक मराठी समाजाची एक प्रवृत्ती आहे की खेकडे कसा आपला पाय ओढतो, तसा मराठी माणूस आपला पाय ओढतो, ते पुढे जाऊ देत नाही. याच्यामुळे आपण मराठी फिल्म म्हणा, काही म्हणा, हे मागास होत चाललेलं आहे. तरीही आपल्या मराठी चित्रपटाचा दर्जा हा आपल्याला उंचावायचा आहे, आणि ते आपण उंचवू शकतो. आपण मराठी जन कुठलीही राजकारण नाही किंवा कुठलाही एक दिग्दर्शक म्हणू शकत नाही किंवा एक कुठलाही अभिनेता करू शकत नाही. मराठी जन म्हणजे मराठी माणूस तो काम करू शकतो. आणि असंही नाही ना की मराठीमध्ये दिग्गज हिरो होऊन गेले नाही. बघा, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम दादा कोंडके झाला, उषा कुलकर्णी झाली, कुलकर्णी. अजून म्हणायला गेलं तर तुमचे 2 मिनिट, माझ्याकडे लिस्ट. तसं मराठी दिग्दर्शक, मराठी सिने कलाकारही काही कमी नाहीत. दिग्गज कलाकार होऊन गेलेत आपल्या मराठीमध्ये, जसं दादा कोंडके, श्रीराम लागू, डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर काशीनाथ घाणेकर. या लिस्ट मध्ये अजूनही मी एक नाव सांगतोय, प्राध्यापक मधुकर तोरणमलकर. तोरणमलकर. त्याच्यानंतर आपले खूप मोठे आपलं बालपण ज्याच्यामधून आपलं बालपण पूर्ण गेले, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ. आणि आता जे या काळात जे गाजत आहेत, द ग्रेट कॅन्सर सर्वायव्हर शरद पोंक्षे सर, हे पण मराठी चित्रपटसृष्टी याला त्यांचं खूप मोठं योगदान आहे, ज्याला आपण ते नगण्य आहे. त्यासाठी आपण त्याला आपण आभार मानणं म्हणजे नगण्य आहे. एवढं आहे, बरोबर. आणि 2 अजून यामधले जे सितारे राहिलेत, त्यातला एक म्हणजे राजा गोसावी नावाचा एक खूप मोठा कलाकार कलाकार होऊन गेलाय, म्हणजे होऊन गेलेत म्हणावं लागेल. ऍक्च्युली त्याचं नाव आहे राजा गोसावी, पण ते मी कसं मेन नाव घ्यायचे म्हणून ते सोडून दिलं. राजा गोसावी शरद तळवळकर ही जोडी एक काळ अशी होती, यांनी विनोदी चित्रपटाच्या बाबतीत त्यांनी पूर्ण काळ गाजवलाय. अच्छा. आणि आताच्या परिस्थितीमध्ये जर आपण आलो 2005 पासून 2000 आजपर्यंत, 2005 पासून ते एक सुवर्ण क्षण आहे. सुवर्ण काळच म्हणाला, दशक आहे की केदार शिंदे नावाचा एक दिग्दर्शक मग मराठी चित्रपट सृष्टीला भेटलाय. त्याने क्लास चित्रपट दिले त्या मराठी, नॉट ओनली चित्रपट, सिरियल सुद्धा क्लास दिले, नाटक सुद्धा इव्हन दिले. आणि त्यांचेच जर काही आपण चित्रपटांचा अभ्यास करायचा झाला तर एक चित्रपट घ्या, जत्रा. चित्रपट असेल विनोदी, पण त्यातून जे त्यांनी प्रेक्षक खेळवून ठेवलाय की पहिल्या सीन पासून ते शेवटच्या सीन पर्यंत, नारळ फुटेपर्यंत ते पूर्ण त्यांनी कव्हर केलाय. असेच अनेक चित्रपटात आहे खूप. आता आजकालच्या जनजी लोकांना तुम्हाला खरं सांगतो ना, आज आम्ही ज्या चित्रपटाचे मी नाव घेईन ना आता, तुम्हाला कदाचित माहितही नसतील की असे चित्रपट आहेत की आम्हाला लहानपणी त्यांना एकदम खिळवून ठेवलेले आहे, की पहिल्या क्षणापासून आणि आमचं आयुष्य समृद्ध केलंय. बरोबर आहे, केलंय. जसे चित्रपट झालं, खबरदार झालं, चष्मे बहादर झालं. आणि चष्मे बहादूरची एक आठवण सांगतोय मी. मागच्या महिन्यात कुठेतरी एका त्याला चष्मे बहादूर बघायला एक हे केलंय, सांगितलंय की चष्मे बहादूर बघ तू. तर त्याने स्टोरी विचारली किंवा ट्रेलर बघितलाय, तर तो म्हणे की असं कुठं असते का की एखादा चष्मा लावलाय त्याचं कॅरेक्टर अंगायचं आहे. मी म्हणलं तुम्हाला मार्वेल समजतंय का? मग मार्वेल बरं समजतंय. मग हे असं जे आहे किंवा मराठीच कमकुवत आहे, मार्वेलच काहीतरी भयंकर आहे. तेच आपल्या जे संस्कृतीमध्ये दिले ना, ते आपल्याला नको वाटतं. आपल्याला ते नाही पाहिजे. आपल्याला बाहेरून जे इंग्लिश नाव जे येते ना, ते आपल्याला वाटते नाही धिस इज परफेक्ट. हे कुठेतरी हे बदलायला पाहिजे. आपण हे आपला समज जो आहे तो बदलायला पाहिजे. कारण की चित्रपट कोणताही असो तो काल्पनिकच आहे. कारण की तो मार्वेलचा एक काल्पनिक आहे, तो मराठी काल्पनिक आहे, बॉलिवूडचा एक काल्पनिक. सगळे आपण जो काही समजून घ्यायची गोष्ट आहे ती आपण मुळात समजून घेतली पाहिजे. आणि खरंच सांगा प्रेक्षकांनो, आपल्याला घ्यायचंय काय
आणि सोडायचंय काय हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही ना तोपर्यंत आपण समृद्ध होणार नाही. आणि याही बाबतीत मला राज ठाकरेंचं एक विधान फार आवडतं. चित्रपट हा 3 तासाचा बघावा. चित्रपट हा फक्त 3 तासाचा बघावा, म्हणजे जितका त्याचा कालावधी आहे तितका बघावा आणि तिथून बाहेर यावं. तुम्ही जर ते चित्रपट बघत बसले किंवा एखादा इतिहासावर एखादा चित्रपट असेल आणि त्यात तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाहीये, तर तीच गोष्ट तुम्ही धरून बसू नका. चित्रपट बघा, तुम्ही मोकळे व्हा. त्यातून चांगलं काय आहे ते घ्यायचं, वाईट तुम्ही तिथे सोडून द्या थोडंसं. बरोबर. तुम्हाला जे पटत नसेल ते. आणि असेच अनेक चित्रपट आहेत. त्या चित्रपटाची लिस्ट खूप लंबी आहे. अजून हरिश्चंद्राची फॅक्टरी नावाचा एक चित्रपट आहे, जे आपण सर्वात आधी ज्यांचा उल्लेख केलाय की माननीय श्री दादासाहेब फाळके यांचा आपण सुरुवातीलाच उल्लेख केलाय. त्यांनी चित्रपट कसा बनवलाय याची एक संघर्ष गाथा म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी आहे. बरोबर. आणि ते आवर्जून तुम्ही पहा. हे पिक्चर फक्त म्हणजे पिक्चर नाहीत, हे चित्रपट नव्हेच. ही हा एक विचार संकल्पना आहे. हा एक विचार आहे, ही एक संकल्पना आहे. आणि त्याच्यानंतर आपण येऊया नटरंग पिक्चर. त्यातलं म्युझिक क्लास आहे, त्याची स्टोरी सुद्धा क्लास आहे आणि त्यातील जो अभिनय आहे अतुल कुलकर्णी क्लास दोन्ही जे पार पाडलेत म्हणजे एक अनतुलनीय आहे. ते म्हणजे त्यांनी ते अतुल कुलकर्णी अनतुलनीय आहे. बौद्धिक कष्ट तर आहेच त्यात त्यांनी शारीरिक कष्ट पण तेवढेच घेतले. नाही असे हे कलाकार घडायला तेवढं कर्तृत्व पण लागते ना. लागते. आणि इथली महाराष्ट्राची जी माती आहे ना ती सुपीक आहे. आणि इथूनच खरा तुमचा पाया घडला जातो. या सुपीक मातीतूनच ते सर्व कलाकार उगवले. बरोबर. त्यानंतरचा आपण चित्रपटाबद्दल बोलूया की वळू नावाचा चित्रपट तू बघितला? वळू पाहिलं. एक आता सध्या महाराष्ट्रात बिबट्याचं थोडस थैमान चालू आहे, पण त्या चित्रपटाची स्टोरी अशी आहे की एक वळू म्हणजे त्याला काय म्हणता येईल, एक सोडलेला बैल असतो, म्हणजे अनेक नंदीधरा की एक वळू एका गावात थैमान घालतोय आणि ते थैमान घालणं तो ज्या वळूला पकडण्यासाठी एक वन विभागाचा अधिकारी त्या गावात येतोय. आता त्याच्यासोबत त्याचा एक भाऊ येतोय, तो डॉक्युमेंटरी करतोय. आता त्या गावातील राजकारण आणि याची वळू पकडण्याचं कसब आणि याची डॉक्युमेंटरी या तिन्हीचा उत्तम संगम म्हणजे तो चित्रपट वळू. म्हणजे त्यात एकही गाणं नाही वळू चित्रपटात, एकही गाणं नाहीये. आणि हे आजकालचे जे पोरं आहेत ना त्यांना गाणे धांगड धिंग याच्याशिवाय त्यांना काही नकोच. यांना पाहिजे रोमॅन्स, गाणे आणि वल्गरनेस. तुला माहितीये का भाऊ, आजकालच्या जेनझी मुलांना तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही स्वतः आत्मसात करा की जेनझी लोकांना काय पाहिजे, रोमॅन्स, लव्ह स्टोरी, वल्गरनेस. हे या पिक्चर मध्ये असल्याशिवाय ना, आयटम सॉंग्स हे पिक्चर मध्ये असल्याशिवाय त्यांना पिक्चर पाहावतच नाही. आजकाल तुम्ही किती म्हणा पण ही शोकांतिका आहे की पिक्चर पाहावतच नाही. आणि त्यातला जो चित्रपट सुरू करण्यामागचा जो विचार होता की काही विचार प्रेक्षकापर्यंत गेले पाहिजे, तो विचारच संपत चाललाय. तुम्ही खरं सांगा, तुम्ही पिक्चर बघता किंवा कोणतंही गाणं ऐकता, तुम्ही त्याचा खरंच त्याचा अर्थ घेऊन पिक्चर बघता? नाही, होतच नाही. आपल्याच्यानच होत नाही. एजन्सी लोकांचं खूप दूर राहिलं. आपल्यासारख्या वैचारिक लोकांना आपल्याला 10 वेळेस ते पिक्चर बघावं लागतं, कळतं की अरे याचा अर्थ म्हणजे या पिक्चरचा खरा अर्थ हे होता. जोगवा नावाचा एक चित्रपट आहे. बरोबर. ते ललाटी भंडार गाणं आहे, त्यात ललाटी भंडार, त्यात गाणे अप्रतिम. म्हणजे आता आपण असं नाही म्हणू की फक्त गाण्यामुळे चित्रपट चालतो किंवा ऍक्शन. मराठी चित्रपटात सर्व काही भरलेलं आहे. मला वाटतं उपेंद्र लिमयची कमाल त्यात कसलेला नट येतो. बरोबर. तो एक कसलेला नट आहे उपेंद्र. आवाज एकदम आवाजाची फेक, त्याची करारी नजर जबरदस्त. आणि त्या चित्रपटात म्हणजे एरवी उपेंद्र लिमये आपल्याला विलन म्हणून ठरतो. हो बरोबर. पण त्यात तो नायक आहे आणि असा नायक आहे जो एका स्त्रीची भूमिका करतो. बालगंधर्व झाल्यानंतर मला वाटतं की चांगली जी स्त्रीची भूमिका कोणी केली असेल उपेंद्र लिमये केली. असं नाही दुसऱ्याने असेल, पण आम्हाला जे बघण्यात आलंय उपेंद्र लिमयेने केली. याही आधी अशी बनवाबनवी नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे, सचिनने उत्तम कामगिरी केली. आता सचिन ते पेगावकरचा विषय थोडा वेगळा आहे, ते सोडून द्या. त्यांना ट्रोल होत आहे, परंतु महागुरु आहेत ते शेवटी. काही काहीतरी झालं मराठी मातीसाठी जे लोकांनी खूप कष्ट घेतलेत त्यांना नेहमी ते आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आज महागुरूंना ट्रोल होतही असेल, पण ते शेवटी मराठी कलाकार आहेत, त्यांना मराठी उंचावलेली आहे. मराठी उंचावलेली. मग
मराठी चित्रपट त्यांना ज्या टोकावर नेऊन ठेवला त्यांना त्यांच्याबद्दल शंकाच नाही. शंका उत्पन्न करणं आपली ती लायकीच नाही. खरंच नाही. आपण बी आज त्यांना ट्रोल करतो, ठीक आहे, पण तुम्ही खरंच विचार करा, तुमची लायकी आहे का त्यांना ट्रोल करण्याची? नाहीये. ते ठीक आहे, भलेही बोलत असेल, वय झाला असेल, वय झाले असेल, काही बोलत असेल किंवा स्वतःचा थोडासा त्यांना अभिमान किंवा सांगायचं असेलही, पण तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांना बोलू शकत नाही, कारण की त्यांचं कामच एवढं उत्तम आहे. त्यांना वयाच्या 14व्या वर्षी शोले चित्रपटात काम केलं आणि आपण 14 वर्षात काय करत होतो हे आपण ठरवावं आणि मग पहिला चित्रपट त्यांचा हा माझा मार्ग एकला नावाचा चित्रपट आहे, त्यात ते बालकलाकार आहेत. बरोबर. त्यांची प्रमुख भूमिका आहे बालकलाकार म्हणून. आणि आपण त्या वयात जन्मही नव्हता. आता तसंच झालं. स्वप्नील जोशीला ट्रोल करतात. स्वप्नील जोशीनं रामायण, श्रीकृष्ण इथून सुरुवात केलेली, म्हणून ते एवढे मोठे आहेत भाऊ. ते संघर्ष आहे त्यांचा, त्याच्यामुळे ते जेवढे मोठे. आपण त्यांना उगा येतो, नाव ठेवतो की हे प्रत्येक चित्रपटामध्ये काम करतात. अरे काम तेवढं आहे, काम संघर्ष करत मग त्यांना काय उगा की आज लगे माझं आडनाव जोशी आहे म्हणून चित्रपट घेतला असं नाहीये ना. त्यांना पहिलेपासून रामायण, महाभारत सोडून नाही म्हणा, पण रामायण आणि श्रीकृष्ण हे स्वतः त्यांना निभवलेले आहेत. रामायणामध्ये त्यांना लवची भूमिका केली बहुतेक, आणि इकडे कृष्णाची भूमिका केली. त्याच्यामुळे तेवढे महान आहेत ते. मग त्यामुळे आपण काय कोकणाविषयी बोलताना किंवा विचार करताना किंवा ट्रोल करताना त्यांची महाराष्ट्राबद्दलची भूमिका किंवा महाराष्ट्राचं योगदान, मराठी चित्रपटसृष्टीचं योगदान हे आपल्याला नाकारता येणार नाही. बरोबर, नाही येणार. आता त्याला धरून मराठी चित्रपटसृष्टी तिथून थोडीशी अजून पुढे आली, किंवा संजय नार्वेकर असेल, सचिन खेडेकर असतील, नासपुरे यांनी आपलं बालपण पुन्हा समृद्ध करून दिलेले. आपलं बालपण तुला खरं सांगता भाऊ, आपलं बालपण समृद्ध केले तर ह्या 4-5 नटांनी केले. आपल्याला सलमान खान, शाहरुख खान यांना नाही, त्यांना आपल्याला काही शिकवलं, त्यांना फक्त आपल्याला शिकवलं डान्स करणं, उघड्यावर नाचणं. त्याचा आपल्याला काही उपयोग आला का? सामान्य जीवनात त्याचा काहीच उपयोग नाही आला. आपल्याला शिकवलंय. बघ, तू विचार कर, सलमान खान, शाहरुख खान, सैफ अली खान झाले, सनी देओल, अक्षय कुमार, अजून जे तुमचे हिरो आहेत, रणवीर सिंग, मी बॉलिवूडला ट्रोल करत नाही, पण मला आवडतच नाही. आपल्याला मला ते विषयच नाही घ्यायचा. बॉलिवूड नावाचा विषयच नाही मला आवडत. आवश्यकता नाही आपल्याला. ते हिरो असताना एवढे हँडसम. तू विचार कर, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे झाला, सचिन खेडेकर, संजय नार्वेकर, हे तू त्यांना एकदा बघ वैभव. त्यांचं वय काय, त्यांचं कसं, त्यांची बॉडी स्ट्रक्चर काय, हे यांच्याशी काही घेणं देणं नाही. हे फक्त त्यांच्या वर्कमुळं, त्यांचं जे काम आहे त्यांच्या कौशल्यामुळं. खबरदार पिक्चरामध्ये संजय नार्वेकर होता का रे हट्टाकट्टा? नाही. काय होतं त्याच्या बॉडी होती का? काहीच नव्हतं. ते फक्त टॅलेंट होतं की मारुती कांबळे हाच शोभला असता. तू मारुती कांबळे अक्षय कुमारला नाही शोभत, शक्यच नाही, जमत नाही. शिवाजी राजे भोसले बोलतोय मध्ये तू आण बरं सैफ अली खानला, शक्य नाही जमत. ते सचिन खेडेकरच पाहिजे. त्याच्यामुळे ते महान आहेत. आपलं बालपण याच्यामुळे समृद्ध झालंय. हे 5-6 जे पिक्चर आहेत ना, आपण म्हणतो चष्मे बहादर झालं, पछाडलेला आहे, खबरदार आहे, भरत जाधव एवढा मोठा चांगला नट आहे. भरत जाधवचा क्लास, त्यांचा एक चित्रपट खो खो नावाचा, बरोबर पाहिलाय, क्लास चित्रपट. त्यामध्ये भरत असेल, सिद्धार्थ असेल, त्यांनी काय क्लास काम केलं. त्यांचे आज पण आपण त्याचे नाव घेतो वैभव. जेनजी लोकांना माहित नसेल, हिच्या मामा का माझ्या मामा, हे पाहून आम्ही मोठे झालेलो आहे. मग आता भरत जाधव, बकुळा नामदेव घोटाळे, काय पिक्चर आहे, आणि काय त्याची भूमिका, कसं होतं दिसायला, त्याच्यात होते का काय त्याच्यात कौशल्य आहे, पण दिसायला म्हणजे असं सौंदर्य आहे असं काहीच नाही. आता बॉलिवूड त्यांच्याकडे आहे तू टॅलेंट. बॉलिवूड मध्ये जाय तू, ते पहिले तुला बघतात तुझे दिसण्याहून तू कसा आहे. पण मराठी चित्रपटांनी त्याच लोकांना मोठं केलं ज्यांच्याकडे टॅलेंट. हे आपण मान्यच करायला पाहिजे. याच्यावर दुमत नाही. नाना पाटेकर नावाचे थोर कलावंत आहेत, बरोबर. त्यांनी मराठी चित्रपट फार कमी केले असतील, म्हणजे आपल्या जन्माच्या आधी केले असतील काही, पण मी बघतो मला वाटतं मराठी चित्रपट फक्त ते प्रकाश बाबा आमटे आणि एक नटसम्राट, बस 2 पिक्चर. आणि नटसम्राट मध्ये जर तुम्ही दुसरा माणूस घेतला तर ते शक्य नाही करणं, कोणाला शक्य नाही, जमतच नाही. ती विक्रम गोखले, श्रीराम लागू आणि नाना पाटेकर, बस 3 जण हे पिक्चर करू शकतात. आणि त्यांचा आवाज काय, ती नजर काय, ते आवाजाचे पेक, हे अप्रतिम. याला आपण तोड नाही, बिलकुल नाही. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टी
ही तर अप्रतिम आहेच, अप्रतिम आहेच. ही नगण्य आहे. आपण याला कधीच कुठं टिंब नाही देऊ शकत. याला आपण फक्त नाही, ते कॉमा देऊनच आपल्याला संपवावं लागणार. आणि असाच कॉमा देत आपण आजचा एपिसोड सुद्धा आपण इथेच इथेच स्वल्पविराम देऊयात. पुन्हा स्वल्पविराम म्हणजे आपण पूर्णविराम देऊ शकत नाही. मराठी चित्रपट सृष्टीला पूर्णविराम नाहीच. ते आपण त्यामुळे आजच्याही पॉडकास्टला आपण स्वल्पविराम देऊयात आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच व्हिडिओसाठी मराठी वर्ल्डच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.